पम्या हो. ए अरे काय करतोय? चहा बनवते. चहा बनवतेस तू? हो. अगं चहा बनवतेस खरं आहे बरं का? पण हे काय आहे? हे काय आहे? हे हे गुळाचा काय? चहा करते. गुळाचा चहा? गुळ पांढरा कसं काय? ते प्रीमिक्स आहे गुळाचं, मी घरी बनवलंय. हे गवती चहा असं का करते? टेस्ट लागते. अरे गवती बापरे, कधी शिकलेस ग हे? मग हं? शिकले की आता शिकले थोडी. हे आधी गुळाचा कधी चहा. शिकलेस? अगं मला आम्ही मगापासून विचार करतोय. तुम्हाला काय वाटतंय चहा केला म्हणजे काय साखर आहे, चहा पत्त्याने गुळ टाकला की चहा होतो का? अगं पण फाटतो ते तसा. नसेल की दूध सगळं नाही फाटत, फाटेल की चहा ते दूध. अजिबात नाही फाटणार. हा? फुल गॅरंटी. कसं काय? म्हणलं की फुल गॅरंटी. आलं काय माझी बायको सुगरण झाली राव. गुळाचा चहा घरी आलं मी उगाच बाहेर पितोय चहा एवढा दिवस. बाबा खरंच अशी सुगरण बायको भेटली पाहिजे. डायरेक्ट गुळाचा चहा घरी बनवते. आलं मी इथून माग किती वेळा आपण ह्याच्या आधी पण तू बनवला होता की तर ते नाश्ता होता की चहा? डोकं फिरले काय तुमचं? काय मी कधी चहा नाश्ताला होता? आताच नाही म्हणत मी तुला. हे असलं नाही, डायरेक्ट गुळ टाकली होतीस मी एकदा नाही आठवतं मला. टाकायला ते. तुम्ही कोणाचं बघितलं असेल. मी पहिल्यापासून असंच बनवतो. बरं बघूया आता काय. मला कळलं नाही नक्की तुझं काय चाललंय. हे तर गुळ तर मला काय वाटणं गेलाय. गुळ आहे, चहापत्ती आहे आणि एक राज आहे. राज, रहस्य. ते नाही सांगत मी काय टाकलं त्याच्यात. ते पांढरं काय आहे ते? ते माझं रहस्य आहे. मी स्वतः प्रेमिक्स तयार आणि केले. दूध तर तू काहीच टाकली नाही. गुळाचा चहा बनवायची टेस्ट आहे बाळा ही, असं थोडी. अगं मित्रांनो बरं का, हो का करते तर खरं गुळाचा चहा, पण मला ह्याच्यावर काय विश्वास वाटायला गेला बरं का. आता हिनं काय काय टाकलंय बघा. गवती नाचलाय चहा म्हणलं, टाकले. नाचला होता म्हणले ना तुम्ही. हा आता हा चहा होऊ दे पूर्ण. नाचला तर बघा. माझ्या हे जर सक्सेस झालं तर मग टेन्शनच नाही मला. मी काय बाहेर जाईल चहा प्यायला. होय सक्सेस झाला म्हणजे ह्याच्या आधी किती वेळ तर पिलाय चहा माहित नाही का अगं तुम्हाला? पिलाय मी, साखरेचा पिलाय तुझ्या हातचा. गुळाचा चहा नाही पिलेला मी. तू मला वाटतंय ना हे शिकलेस कुठून तर. शिकू दे नाही शिकू दे, भेटतंय ना माहित. गबसा. अगं मला कुठं, मी कुठं तुला नाव ठेवली तेव्हा. मी तर चांगलं उलट चांगलं म्हणतोय. ते साखरेच्या चहाने लय त्रास होते माहिती का? गरीबी. अगं काय लय आगाव आहेस तू सगळ्यात जास्त कप तू फोडलेस पम्या घरात माहिती का? मी फोडले? होय. पोरांचे नाव तर पोरांचे नाव घेतेस, पण तू आठव हे बघ, ह्या काचाच्या ह्याच्यामधलं तूच फोडलेस 2. हे आणले होते 12, त्यातले हे 2च राहिले शिल्लक. 10 कप फुटलेत. मग त्यातले निम्मे तूच फोडलेस. मी नाही फोडायला. शांत बसा. हे बघा चहा कसा झालाय. बघू दे मला. आई शप्पथ, आयला खरंच नसला नाही की ग? फाटला का? नाही फाटला. मग मी काय उगाच. अरे बापरे मित्रांनो, बघू टेस्ट करून बघतो. असं नाही, टेस्ट करून झाल्यानंतरच ह्याचं काय ते मी सांगणार तुझा चहा कसा झाला. एखादं म्हणतं तू चहा करते मी खारी आणतो, तर आमचा नवरा आला आहे इथे किचन मध्ये चहा बघायला. अगं खारी गुळाच्या चहा संग खारी काय टेस्ट लागते गुळाचा चहा. आई शपथ. वा. आणि खारी. अगं बाई तोंडाला पाणी सुटायला माझ्या. जगात भारी. तोंडाला पाणी सुटतंय. मित्रांनो बघा, बायकोन आहे ना गुळाचा चहा घरी बनवलाय घरी. आता म्हणजे मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे आपला असा की त्यात तिनं आहे ना, मी जे बघितलंय ते तर बघा, गवती चहा एक टाकलाय आणि गुळ तर म्हणते गुळ काय बारीक केलायस काय तू? ते बरं जाऊ दे, लय डोकं ताणवत नाही. मी गुळ आपला सेंद्रिय नाही, असं खिसून नाही, डायरेक्ट मी गुळाची पावडर आणलेली आहे. पण ते जर टाकलं तरी चहा फाटतो. त्याच्यात अजून एक वेगळं टाकलेलं आहे. बरं मित्रांनो, आता चहा तर काय फाटला नाही. चहाची टेस्ट मी बघतो कशी आहे ती. चहा कसा झालाय बघणार आहे मी. आणि गुळाचा चहा हिनं घरी बनवलाय. त्यात बी तिनं गवती चहा टाकलाय गुळाच्या चहामध्ये. असं तर नॉर्मल गुळात दुधात गुळ टाकलं तर नासून जाते डायरेक्ट. तर काय करू माहिती आहे का, मी चहाची पहिली टेस्ट घेतो, त्याचं काय ती टेस्ट कशी लागते बघतो. आणि चहा जर खरंच चांगला लागला तर मी काय करतो तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला जर कुणाला जर त्याची रेसिपी तर तुम्हाला लागत असेल, रेसिपी कुणाला पाहिजे असेल, कुण्या ताईंना वगैरे घरात पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ पण आहे ना मी नंतर बनवून टाकतो. हे देशील ना ग बनवून व्हिडिओ? फक्त काय तुझं म्हणणं काय, कमेंट करायला पाहिजे तरच. हा माझं उगाच म्हणून मी कशाला बनवू विनाकारण. बरं ठीक जर आहे. खरंच पाहिजे असं कोणा जर कमेंट करून सांगा, मी काय नक्की करा सांगेन. माहिती का? आणि कसं राहतं, जे आपण असे व्हिडिओज बघतो ना त्याच्यामध्ये ते काय करतात, दाखवतात ते आणि करतात एक आणि ते होतं दुसरंच.
त्यामुळे हे मी स्वतः घरात स्वतःच्या हाताने तयार केले, मोजमाप सगळं 2 कपाचा 4 कपाचा मी स्वतः तयार केले प्रीमिक्स आणि मग मी बनवते. आणि हे मी मला वाटतं 10 ते 12 वेळा बनवून झाले, त्याच्यामुळे मला चांगलं आणि मग तू trial माहिती घेतली त्याची? फाटत नाही. हो काय चुपरस तू माया सगळं करून बसले माझ्या मागं आणि आता बघा ही कशी प्रोफेशनल वाणी चहा बनवते. मला वाटलं हिनं काय अजिबात नाही, तेव्हा सुद्धा फाटला नव्हतं माहितीये का. बरं ठीक आहे बघू बघू. अरे कलर तर कसला खतरनाक आलाय बाबा शपथ. चला देऊ का. ऐ उन उन वटातून गुलाबी धांदल वाफाल पिरमाची मोगरी मलमल. आयला तुला एक हॉटेलच टाकून द्यावं बाबा. हा तेवढंच राहिले आता मला चायवाली करा, म्हणजे मी पंतप्रधान होते नंतर जाऊ. खरंच खतरनाक मित्रांनो. चहा बघा कसं दिसतंय बघा खतरनाक. टॅन. चला घरगुती सेंद्रिय गुळाचा चहा तयार झालेला आहे, आयुर्वेदिक आणि पचनासाठी छान संयुक्त. आणि तुम्हाला याच्यापासून गॅस होणार नाही, पोट खराब नाही होणार. आणि तुम्हाला गुळाचे इतके फायदे आहेत ना की मी तुम्हाला कधीतरी वाचून सांगेन. हा ओके 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 चहा धरा. चला ओके. टेस्ट आला चहा आला बाबा. आपला चहा तयार आहे. खतरनाक. थांबा तुम्हाला ठेवते मी, मला पोळतोय. आज मला आस्वाद घेऊ दे चहाचा. तर मित्रांनो चहा आणि ते बी गुळाचा आणि त्यात गवती चहा. बापरे टेस्ट बघू आपण कशी लागते. बघच गरम आहे हा? गरम आहे. मग आताच काही केलंय. काहीतरी बोला. चहा झालाय, छान झालाय, कसं आई झालाय. शपथ मित्रांनो खरंच. आता हॉटेलचं नाही बोलायचं तुला, हॉटेल कारण की मी कुठलीही रेसिपी बनवू दे, मी काही बनवू दे, प्रमिला हॉटेल टाकायचं, प्रमिला हॉटेल टाकायचं. हेच असते माणसाचं. मित्रांनो खरंच सांगतोय चहा अहो कुठल्या ब्रँडेड कपाला ब्रँडेड चहाला सुद्धा जग मारेल राव. काय चहा आहे राव, एक नंबर नाद खुळा. चहा कसं झालंय ना खरंच. गवती चहा जरा जास्त टाकलं मी बरं काय काय लागते मला लिस्ट करून दे, मी पटकन आणून ठेवतो घरात. आता रोज पाहिजे मला चहा. चला तर मग बाय. आणि तुम्हाला जर खरंच पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की खरंच तुम्हाला कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर व्हिडिओ खरंच करून मी तुम्हाला फुल दाखवते. रेसिपी. आपल्याला काही सिक्रेट ठेवायचं नाही. आपल्या सबस्क्रायबरसाठी काय पण तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल ना तर कमेंट करा. आणि कमेंट जर या व्हिडिओला जर जास्त कमेंट आल्या तर मी प्रमिलाला नक्कीच व्हिडिओ बनवून आहे ना पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून टाकाल मी युट्यूब. जास्त पण काय नाही, मला एक 5-6 जणांनी जरी कमेंट करून सांगितले ना की ताई बनवा म्हणतो, तेवढ्यासाठी का असं मी करते. कारण काय होतं काही लोकांना पाहिजे असतं पण आपण कमेंटची जास्त ऍग्रीमेंट केल्यामुळे त्यांना व्हिडिओज बनवून देता येत नाही. मागं पण असंच झालं होतं एकदा, मी ते अंडा ब्रेड केला होता आणि 2-3च कमेंट आल्या होत्या, म्हणून मी म्हटलं जाऊ दे कशाला एवढ्यासाठी हे करायचं, 10 तर यायला पाहिजे होत्या कमेंट. पण जाऊ दे, जेवढ्यांना होते तेवढ्यांनी कमेंट करा. मी एक जरी कमेंट आली तरी मी तुम्हाला रेसिपी करून दाखवते. चला लाईक करा व्हिडिओला आवडलं तर आणि कमेंट करा नक्कीच. बाय.